ॐ नमो श्री सप्तशृङ्गनिवासिनी, नमो सह्याद्री शिखररूपिणी, नमो त्रिगुणरूप विश्वमोहिनी, जगजननी तुझ नमो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। चला आपण अष्टविनायक यात्रेला जाऊया। स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्त्वथमढे चिन्तामणि स्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मजस्सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे ग्रामे राञ्जनसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम्। या परमपवित्र मंगलपावन अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ मोरगावापासून होतो। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात करा नदीच्या तटावर भुस्वानंद भुवन म्हणजेच आताचं मोरगाव क्षेत्र स्थित आहे। इथेच अष्टविनायकातील प्रथम गणेशाचं म्हणजेच मोरेश्वराचं दर्शन आपल्याला घडणार आहे। आता आपण मोरेश्वर मंदिराकडे जाऊया। मोरेश्वराचं मंदिर गावाच्या मध्यभागी आहे। ही छोटीशी गडी किंवा किल्ला नाही बरं का, त्याचप्रमाणे दिसणारं हे उत्तराभिमुख असलेलं मोरेश्वराचं मंदिर आहे। 50 फूट उंच तटबंदी असून 4 उंच मिनार आहेत। यामुळे मस्जिद असल्याचा भासही आपल्याला होतो। कारण का माहिती आहे? काळ्या पाषाणापासून निर्माण केलेले हे मंदिर रचण्यासाठी मुसलमान कारागीर होते। बिदरच्या बादशाहच्या इथे काम करणाऱ्या श्री गोळे नावाच्या हिंदू अधिकाऱ्यांनी मंदिर निर्मितीची जबाबदारी घेतली होती। मंदिरात प्रवेश करताना प्रथम दृष्टीस पडते सुंदर दीपमाला। दीपमालेजवळून पुढे गेल्यावर नगारखाना आहे। नगारखान्याजवळच दोन्ही हातात मोदक धरून बसलेला मूषक आहे। हे मूषकराज इथे नगारखान्यात का बसले आहेत? तर ते नंदीवर रागावले आहेत। तुम्ही आश्चर्य करीत असाल, गणेश मंदिरात नंदी कसा? हो, मोरेश्वराच्या मुख्य द्वारासमोर श्रींच्या सन्मुख मुख करून बसलेला काळ्या पाषाणातील नंदी आहे। याच महाद्वारासमोर दगडाचं कासवही आहे। गाभारात प्रवेश करण्यापूर्वी नग्न भैरवाचं दर्शन घेतलं जातं।
आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करूया. गाभाऱ्यात प्रवेश करताच अत्यंत आकर्षक मूर्तीचं दर्शन घडतं. डाव्या बाजूला कललेल्या शुंडाची पूर्वाभिमुख मूर्ती दिसते. या मूर्तीस त्रिनेत्र आहेत. तिन्ही डोळ्यांवर आणि नाभीत चमकणारे हिरे आहेत. मस्तकावर नागराज आहेत आणि आजूबाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळेच्या मूर्ती आहेत. चला पाहूया मंदिर, सुखी मागूया संसार, कधी संकट हो दूर, देव गजानन अवतार. मोरगावचा मोरेश्वर विनायक, मोरगावचा मोरेश्वर विनायक. खरं तर मोरेश्वराची मूळ मूर्ती लहान आकाराची आहे. शेंदुराच्या लेपामुळे ती आपणास मोठी दिसते. 125 वर्षांनी हा लेप काढला जातो. 1788 आणि 1822 मध्ये हे सिंदूर कवच काढण्यात आलं होतं अशी माहिती आहे. आता प्रदक्षिणा करताना शमी आणि मंदार वृक्ष दृष्टीस पडतात. पश्चिमेस कल्पवृक्ष आहे. या ठाई भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. इथे विघ्नेश्वर ओवरी आहे. श्री गणेश योगेंद्राचार्यांचं समाधी मंदिर आहे. विख्यात साधू मोरया गोसाव्यांचं मोरगाव हे जन्मस्थान आहे. समर्थ रामदास स्वामींनी सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची या आरतीचं लिखाण मयुरेश्वराच्या दर्शनानंतर अंतःप्रेरणेनं केलं. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, विद्यापती तू दयासागरा मोरगावच्या मोरेश्वरा. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. थेऊर. हो चला थेऊरचा चिंतामणी पाहूया र, हो चला जाऊया र. अष्टविनायकाच्या दुसऱ्या स्थानासाठी लांब जाण्याची गरज नाही बरं का. पुणे जिल्ह्यातच हवेली तालुक्यात मुळामुठा नदीच्या घेऱ्यात थेऊर गाव वसलेलं आहे. मंगल मूर्तीचं दर्शन घेऊया र, हो चला जाऊया र. थेऊर क्षेत्रास ऐतिहासिक महात्म्यही आहे. श्री चिंतामणी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचं आराध्य दैवत. त्यांचं महल मंदिर इथेच होतं. त्या जागी आता बगीचा आहे. माधवरावांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि अंतिम समयी आपला प्राणत्याग चिंतामणी नावाचा उच्चारण करीत गणेशाच्या चरणावर केला. त्यांची पत्नी रमाबाई त्यांच्या सोबत सती गेल्या. त्यामुळे या इथे सती वृंदावनही आहे. पहा पहा, ही चिंता हरण करणारी श्री चिंतामणी मूर्ती दृष्टीस पडल्यावर खरोखरच सर्व चिंता दूर होतात. डाव्या सोंडेची हो पूर्वाभिमुखी हो, चिंतामणीची हो मूर्ती ती सुंदर. डाव्या सोंडेची हो पूर्वाभिमुखी हो, चिंतामणीची हो मूर्ती ती सुंदर. भव्य मंदिर सुंदर पाहूया र, हो चला जाऊया र. नमूया विनायकाच्या चरणी, चिंता हरतो क्षणी आज चिंतामणी. सिद्धटेक. सिद्धटेकचा सिद्धिविनायक मोरया, सिद्धटेकचा सिद्धिविनायक मोरया. बापा मोरया, हो बापा मोरया. पुण्यातून आता
अहमदनगर जिल्ह्याकडे गाडी वळवली. सिंदूर चर्चित चतुर्भुज श्री मोरया. ती येऊन पोहोचली भीमा नदीच्या तीरावर. इथून पुढे गाडी नेऊ शकत नाही, कारण गाडी पेट्रोलवर चालते, पाण्यावर नाही. इथून पुढे आता आपल्याला नौका विहार करायचा. नौका विहार करताना गणेशाला विनवणी करायची, हे गणराया, तूच आम्हाला भवसागर पार करणार आहेस. आणि हा, नावेतून सावकाश खाली उतरा. मंदिराजवळ जात असताना व्यास ऋषींनी यज्ञ केलेली जागा दिसते. कोणे एकेकाळी इथे भस्माचा डोंगर होता, परंतु आता तिथे केवळ पाणी आहे. मुख्य मंदिरापर्यंत जाण्याच्या मार्गास फरसबंदी आहे. ती पेशवेकालीन सेनापती हरिपंत फडक्यांनी गेलेलं सेनापती पद परत मिळाल्यानं बांधली. हो सौख्य करता हे दुःख हरता, भक्त त्राता शत्रु हरता, मंगल मूर्ती तो सुखदायक मोरया. मंगल मूर्ती तो सुखदायक मोरया. बाप्पा मोरया, हो बाप्पा मोरया. बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. सिद्धिविनायकाची चौखट पितळेची आहे. त्याच्या आजूबाजूस जय विजयच्या मोठ्या मूर्ती आहेत. सिद्धिविनायकाचं सिंहासन दगडाचं असून गाभाऱ्यात श्री शंकराचं शय्यागृहही आहे. मंदिराच्या कोनाड्यात शिवपंचायतन आहे. हा मंदिराचा गाभारा 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद आहे. तसा हा गाभारा प्रशस्त जरी नसला तरी तिथलं वातावरण विलोभनीय आहे. हा गाभारा अहिल्याबाई होळकरांनी बनवला आहे. सिद्धिविनायकाची स्वयंभू मूर्ती 3 फूट उंच आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून उजव्या शुंडाची आहे. मूर्तीची स्थापना टेकडी लगत केल्यानं प्रदक्षिणा संपूर्ण टेकडीला घालावी लागेल बरं का, नाहीतर आपली स्वतःभोवती डाव्या बाजूने प्रदक्षिणा घातलेली उत्तम. यामुळे प्रदक्षिणा केल्याची संतुष्टीही मिळते. रिद्धी सिद्धीचा स्वामी वरदायक, सिद्ध टेकचा सिद्धिविनायक. सिद्ध टेकचा सिद्धिविनायक मोरया. बाप्पा मोरया, हो बाप्पा 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 मोरया. रांजणगाव. रांजणगावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकरांना टोपे. त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकरांना टोपे. त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकरांना टोपे. पुत्र गणपती गणपती रणी जायाला धावला. चला आता आपण महागणपतीच्या मंदिराकडे जाऊया. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. प्रवेशद्वाराजवळ जय विजय द्वारपाल आहेत आणि प्रवेशद्वारावर पेशवेकालीन नगारखाना आहे. चला आता आपण गाभाऱ्यात जाऊया. महागणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख असून आसनस्थ आहे. आजूबाजूला रिद्धी सिद्धी आहे. उत्तरायण दक्षिणायन दिशा साधन केल्यामुळं मूर्तीवर तिन्ही वेळेला सूर्यकिरण पडतात. माधवराव पेशव्यांनी या स्वयंभू मूर्तीसाठी दगडाचा गाभारा बनवला होता. देवालयाचा मंडप सरदार किबेजींनी आणि ओवरी सरदार पवार आणि शिंदेनी बनवली होती.
या मूर्तीची पूजा करण्याचा अधिकार अन्याबा देवजीच्या परिवारास आहे. स्तोत्र संकटनाशनाचे तुम्ही बोला बोला वाचे. स्तोत्र संकटनाशनाचे तुम्ही बोला बोला वाचे. महा उत्कट उत्कट देव भक्तीला पावला. स्मरूया ध्यानी बसवू चित्ती रांजणगावचा महागणपती. लेण्याद्री लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज माता पार्वतीचा बाळराज. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज माता पार्वतीचा बाळराज. चला जाऊ डोंगरी उंच पर्वतावरी हो पाहूया तो महाराज. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज माता पार्वतीचा बाळराज. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज माता पार्वतीचा बाळराज. पर्वत स्थित बुद्धकालीन गुंफेत गिरिजात्मज विनायकाचं मंदिर आहे. पुणे नाशिक महामार्गावर जुन्नरवरून लेण्याद्रीस जाता येतं. बौद्धकालीन लेण्यांचं मनोहर दृश्य. गजाननापर्यंत जाण्यासाठी गिरीपादापासून 307 पायऱ्या चढाव्या लागतात. इथे वयस्कर मंडळींसाठी मंदिरापर्यंत जाण्यासाठी डोलीची व्यवस्थाही आहे. मंदिर दक्षिणाभिमुख असून याची विशेषता ही आहे की संपूर्ण मंदिर एकाच दगडात कोरलेलं आहे. 53 फूट लांब आणि 51 फूट रुंद विशाल सभामंडपास एकही खांब नाही बरं का. मंदिर दक्षिणाभिमुख असलं तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूर्ती डाव्या बाजूला वळलेली दिसते, त्यामुळे एकच डोळा दिसतो. भव्य लेण्यात पुन्हा साधू पुरुषांनी मूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीवर कवच होतं, त्यामुळे मूर्ती पाठ करून असलेली दिसायची. पण आता कवच निघाल्यानं मूर्ती स्पष्ट स्वरूपात डाव्या शुंडाची दिसते बरं का. अंगी उटी शेंदुराची कुंकुम केशरी चंदनाची मूर्ती डाव्या गसोंडेची शोभा पाहू मंदिराची. हिऱ्या मोत्यांच्या माळा माझ्या गणरायाला हो शोभून दिसतो साज. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज माता पार्वतीचा बाळराज. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज माता पार्वतीचा बाळराज. गणेश पुराणात या स्थानाला जीर्णपूर असंही म्हणतात. या ठिकाणी स्वहस्ते प्रत्यक्ष पूजा करता येते. यामुळे जनसामान्यांचं दैवत असंही गिरिजात्मजा संबोधतात. शहरापासून दूर उंचावर मन भक्तिरसात फुलून जातं. एकांतप्रिय भक्तांना या स्थानाचा मोह होणं अनिवार्य आहे. दुर्वा बाहू चरणाला लाडू मोदक प्रसादाला दावू नैवेद्य देवाला माथा ठेवू ग चरणाला. सांगू गणरायाला सुख मागू घराला हो नवस करूया आज. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज माता पार्वतीचा बाळराज. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. प्रथम तुला वंदितो गणराज, लेण्याद्रीच्या गिरिजात्मज. चला जाऊ डोंगरी उंच पर्वतावरी हो पाहूया तो महाराज. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज
ओझर. विघ्नेश्वरा 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 देवा ओझरच्या गणराया देवा ओझरच्या गणराया देवा ओझरच्या गणराया. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारायण गावापासून 8 किलोमीटरवर ओझर गाव आहे. गिरिजात्मज कुकडी नदीच्या तीराला लागून पर्वतीवर स्थित आहे. त्याच कुकडी नदीच्या तटावर विघ्नेश्वर मंदिर 15 किलोमीटर दूरवर आहे. विघ्नेश्वराच्या मंदिराला कुकडी नदीच्या पाण्याचा स्पर्श होतो. विघ्नेश्वराचं मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या चारी बाजूला सुरक्षा हेतू परकाट बनवलेला आहे. प्रवेशद्वाराजवळ भालदार चोपदार आहे. आत प्रवेश करताच ध्यानधारणेसाठी ओवरी आहे. मंदिराच्या प्रांगणात 2 दीपमाला आहेत. मंदिरात केलेलं नक्षीकाम खरोखरच दर्शनीय आहे. सभा मंडपात धुंडी राजाची मूर्ती आहे. याच मंडपात संगमरवरी मूषक पळण्याच्या पवित्र्यात आहे. भिंतीवर आकर्षक रंगीत चित्र आहेत. दोन्ही डोळ्यात माणिक खरा अन भाळावरती हिरा अंगी उटीत शेंदुराची लय शोभे लंबोदरा अंगी उठीत शेंदुराची लय शोभे लंबोदरा दोन्ही डोळ्यात माणिक खरा अन भाळावरती हिरा अंगी उटीत शेंदुराची लय शोभे लंबोदरा अंगी उठीत शेंदुराची लय शोभे लंबोदरा विघ्नेश्वरा 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 देवा ओझरच्या गणराया देवा ओझरच्या गणराया देवा ओझरच्या गणराया. चला आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करूया. श्री विघ्नेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या शुंडाची पूर्णाकृती आसनस्थ आहे. मूर्तीच्या डोळ्यात माणिक, मस्तकावर हिरा, आजूबाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळेच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या घुमटावर नक्षीकाम केलेलं आहे. कळस सोन्याचा आहे. बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांचा पराभव केल्यावर विजयोत्सवात मंदिराचं नूतनीकरण केलं आणि सोन्याचा कळस बसवला असं म्हटलं जातं. मंदिरासमोर पिंपळाचा वृक्ष आहे. राम मंदिर आहे आणि नदीच्या तटावर म्हसोबा मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया विश्वरूपी तू ईश्वरा सारी संकट विघ्ने हरा सुख शांती येवो घरा ही इच्छा पूर्ण करा सुख शांती येवो घरा ही इच्छा पूर्ण करा विश्वरूपी तू ईश्वरा सारी संकट विघ्ने हरा सुख शांती येवो घरा ही इच्छा पूर्ण करा सुख शांती येवो घरा ही इच्छा पूर्ण करा विघ्नेश्वरा विघ्नेश्वरा कार्य सिद्धीस नेई गणेश्वर विघ्ने करीतो दूर विघ्नेश्वर. विघ्नेश्वरा 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 देवा ओझरच्या गणराया देवा ओझरच्या गणराया. महड गावचा वरद विनायक वरद विनायक आले महड गावाला वरद विनायक आले महड गावाला चला चला ग पाहूया चला चला ग पाहूया माझ्या गणेशाला वरद विनायक आले महड गावाला वरद विनायक आले महड गावाला
हे आहे वरदविनायकाचं पवित्र मंदिर. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. पुरातन मंदिर साधं कौलारू घरासारखं होतं. आता त्याचा जीर्णोद्धार झालाय. ही स्वयंभू मूर्ती 1690 मध्ये धोंडू पौणकरजींना तलावात मिळाली होती. मंदिराच्या मागेच तलाव आहे. काही वर्ष ती ग्रामदेवतेच्या मंदिरात होती. इसवी सन 1725 मध्ये पेशव्यांचे सुभेदार श्री रामजी महादेव बिवलकरांनी पुढाकार घेऊन मंदिर निर्माण केलं. मंदिराच्या चारही बाजूस हत्तीच्या मूर्ती सुरक्षा रक्षकासारख्या तैनात आहेत. उत्तरेला गोमुखातून तीर्थ पडत असतं. या मंदिराची विशेषता ही आहे की 1892 पासून एक नंदादीप इथे अखंड जळत आहे. काय सांगू याची महती, कसे आले हो गणपती. काय सांगू याची महती, कसे आले हो गणपती. गावदेवीच्या तळ्यात अहो सापडली ही मूर्ती. गावदेवीच्या तळ्यात अहो सापडली ही मूर्ती. बैसविला हा देव, बैसविला हा देव त्या हो मंदिराला. वरदविनायक सिंहासनावर आसनस्थ डाव्या शुंडाचा आहे. वरदेई फलदायक श्री वरदविनायक. चला चला ग पाहूया, चला चला ग पाहूया माझ्या गणेशाला. वरदविनायक आले महड गावाला. ओ वरदविनायक आले महड गावाला. वरदविनायक आले महड गावाला. ओ वरदविनायक आले महड गावाला. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात नागोठण्याजवळ पाली गाव आहे. अष्टविनायकातील 8वा गणपती श्री बल्लाळेश्वर पाली गावातच स्थित आहे. देवा गजानना बाप्पा गजानना, देवा गजानना हो. पालीच्या तू बल्लाळेश्वरा देवा, पालीच्या तू बल्लाळेश्वरा देवा, पालीच्या तू बल्लाळेश्वरा. बल्लाळेश्वराचं मूळ मंदिर लाकडाचं होतं. 1760 साली फडणीसांनी जीर्णोद्धार करून दगडाचं देवालय बांधलं. मंदिराच्या जवळ तलाव आहे. डाव्या बाजूच्या तलावाचं पाणी पूजा अर्चनेसाठी वापरलं जातं. सूर्योदय होताच सूर्यकिरणं बल्लाळेश्वराच्या गजमुखावर पडतात. श्री बल्लाळेश्वराची पूर्वाभिमुख मूर्ती डाव्या शुंडाची आहे. डोळ्यात आणि नाभीत हेरे आहेत. आजूबाजूला रिद्धिसिद्धी आहे. अष्टविनायकातील वस्त्र परिधान केलेली ही एकमात्र मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर विशाल पंचधातूची युरोपात बनवलेली घंटा आहे. तू सुख करता, तू दुःख हरता. 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 वंदन मुचे हे गजवदना. वंदन मुझे हे गजवदना. वंदन मुचे हे गजवदना. वंदन मुझे हे गजवदना. ओ देवा गजानना बाप्पा गजानना, देवा गजानना हो. पालीच्या तू बल्लाळेश्वरा देवा, पालीच्या तू बल्लाळेश्वरा. अरे देवा देवा देवा, पालीच्या तू बल्लाळेश्वरा. आधी देवतू बुद्धिसागरा पाली गावच्या बल्लाळेश्वरा. देवा गजानना, बाप्पा गजानना, देवा गजानना हो 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 हो. पालीचा तू बल्लाळेश्वरा देवा, पालीचा तू बल्लाळेश्वरा देवा, पालीचा तू बल्लाळेश्वरा. ही अलौकिक अष्टविनायक यात्रा पूर्ण मोरगावापासून होते. ओंकार स्वरूपा.
नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपा घना. तोडिया बंधना माया मोहा. मोह जाळ माझे कोण निरशीर. तुझ वीण दयाळा सद्गुरु राया. तुझ नमो. 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो. तुझ नमो. सद्गुरु राया माझा आनंद सागर. त्रैलोक्या आधार गुरुराव. त्रैलोक्या आधार गुरुराव. त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश. गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश. ज्या पुढे उदास चंद्र रवी. पुढे उदास चंद्र रवी. ज्या पुढे उदास चंद्र रवी. रवी शशी अग्नि. नेणतीच्या रूपा रवी. शशी अग्नि. नेणतीच्या रूपा. स्वप्रकाश रूपा नेणे वेद. स्वप्रकाश रूपा नेणे वेद. स्वप्रकाश रूपा नेणे वेद. तुझ नमो. तुझ नमो. स्वप्रकाश
प्रकाश रूपा तुझ नमो. तयाचे परिणाम सदामुखी. तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो. नमो तुझ नमो तुझ नमो. तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. ही अलौकिक अष्टविनायक यात्रा पूर्ण केल्यानं भक्तजनांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्यांना स्वर्ग सुखाचा अनुभव मिळतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. वार्ता विघ्नाची. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. उटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती. ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती. ओ श्री मंगलमूर्ती. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा. तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा.
हरे हरे ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम् ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येषश्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्या वसन्गृहे आवीक्षितस्य कामप्रेये विश्वे देवा सभासद इति।